नमो नमः, शुभसन्ध्या। नवमी कक्षायाः त्रयोदशः पाठः सरमायाः। 9th क्लासचा 13वा पाठ आहे सरमायाः शीलम. आपण त्या शिकणार आहे. वेदवाङ्मये आगता कथा एषा. वेदवाङ्मयामध्ये ही कथा आलेली आहे. संस्कृतमध्ये तुम्हाला माहिती आहे 4 वेद आहेत. त्यानंतर अरण्य ग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ आदी वेद वाङ्मय जे आहे, साहित्य आहे, लिटरेचर आहे, त्यामधील ही कथा आहे. पुरा पनयः नाम असुरः देवानां सर्वः धेनु स्वदेशम् अपाहरन्. प्राचीन काळी पुरा म्हणजे प्राचीन काळी पनयः नावाचे काही असुर, राक्षस किंवा दानव देवांची सर्व गायी धेनुः स्वदेश अपहरण म्हणजे स्वतःच्या देशामध्ये अपहरण करून ते घेऊन गेले होते. धेनूनाम् अन्वेषणार्थं सुपर्णः इति देवानां सेवकः गरुडः फणीनां देशं गतः. गायींच्या शोधासाठी धेनूनाम अन्वेषणार्थम अन्वेषण करणे म्हणजे शोधणे. गायींना शोधण्यासाठी सुपर्ण नावाचा देवांचा सेवक गरुड जो होता, तो पणीनाम देशम गता त्यांच्या पणींच्या देशामध्ये त्याला पाठवलं होतं. तिथे गेला होता तो. तत्र पणीनाम उपहारे वशः गरुडः धेनूनां विषये न किमपि अकथयत्. ते गेल्यानंतर त्याला असुरांनी त्या गरुडाला काही गिफ्ट दिलेत, काही लालच दाखवली, खायला-प्यायला दिले असेल. त्या वशामध्ये त्याच्या उपहाराच्या कारणामुळे उपहार म्हणजे गिफ्ट. गिफ्ट आधी दिल्यामुळे किंवा त्याला जे आवडत असेल ते खायला-प्यायला दिल्यामुळे तो गरुड पक्षी धेनूनाम विषयी गायींच्या विषयी न किमपि अकथेत त्यांनी काहीही बोलला नाही. ते पार्टी चेंज करून केली त्यानं. तेन स्वामी द्रोह कृतः. स्वामीद्रोह केला, विद्रोह केला. अतः देवैः पुनः सरमा नाम शुनी प्रेषिता. त्यामुळे देवांनी सरमा नावाच्या शुनी म्हणजे कुत्रीला पुन्हा पाठवलं. डॉग जे असतं शुनी, स्त्रीलिंग. निर्भयतया सुदूरं मार्गम अतिक्रम्य कसा नदीम उत्तीर्य सा पणीनां देशम प्राप्तः. निर्भयतया म्हणजे निडरपणे न घाबरता सुदूरम अत्यंत दूर मार्गम अतिक्रम्य रस्ता ओलांडत रसा नदीम उत्तीर्य रसा नावाच्या नदीला उत्तीर्ण करून म्हणजे तिला पार करून ता पणीनाम देशम प्राप्त. ती पणींच्या देशामध्ये पोहोचली. पणिभी कृतं आतिथ्यम तया न स्वीकृत. पणिभी म्हणजे पणींद्वारे केलेला अतिथी सत्कार किंवा आतिथ्य जे आहे तिने ते स्वीकार नाही केलं. प्रतिनिवृत्य देवेभ्यः सर्वं वृत्तान्तम् अकथयत्. पणींद्वारे केलेला अतिथी सत्कार तिने स्वीकार नाही केला आणि प्रतिनिवृत्त वापस येताना देवेभ्यः सर्व वृत्तांतम अकथयत. वापस आल्यानंतर देवांना सर्व वृत्तांत हे सांगितलं. तस्याः स्वामीभक्त्या प्रसन्नेन इंद्रेण तस्यै वरः प्रदत्तः गरुडाय च शापः. आणि तस्याः स्वामीभक्त्या तिच्या स्वामीभक्तीमुळे देवांनी प्रसन्न होऊन प्रसन्नेन इंद्रेन प्रसन्न झालेल्या इंद्राने तस्यैहि वरः प्रदत्तः. तस्यैहि म्हणजे लक्ष्मीनं वर प्रदान केलं आणि गरुडाला शाप दिला. स्वामी भक्तेः कर्तव्यपालनस्य गौरवकथा नाम इदं पौराणिकम्. स्वामी भक्ती आणि कर्तव्य पालनाची गौरव कथा ह्या पवाडाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. गौरव कथा नाम म्हणजे ते इदं पौराणिकम् हे पौराणिक आहे. पोवाडा इति प्रसिद्धः महाराष्ट्रीय लोककला प्रकारः. पोवाडा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेतील विशेषकर लोकप्रिय कला प्रकार आहे. मराठी व्यतिरिक्त हिंदी आदी भाषामध्ये सुद्धा आजकाल पोवाडा गीत लिहिले जातात. पिक्चर वगैरे मध्ये पण प्रयोग केले जातात. वीररस प्रधानम वीररस आहे. वेगवेगळे रस असतात. वीररस, करुणरस, हास्यरस, रौद्ररस. त्यामध्ये वीररस जो असतो एकदम जोश भरणारा असतो. वीर रसामध्ये राजा महाराजा असतील किंवा असे शूर वीर कोणी झाले असेल, शौर्य कथा, गाथा त्यामध्ये वर्णन केलेले असतात. इदं पौडा गीतम रचितम अस्ति. वीररस प्रधान असलेलं असं पौडा गीत रचना केलेली आहे.
पंडित प्रभाकर भातखंडे ही आधुनिक संस्कृत लेखक वरेण्य. याचे लेखक कोण आहेत? तर पंडित प्रभाकर भातखंडे हे आधुनिक कवी. त्यांनी संस्कृतमध्ये हे पोवाडा गीत आहे. फार कमी पोवाडा गीत आहे. याच्या व्यतिरिक्त असेल तर माहिती नाही मला. पण संस्कृतमध्ये पोवाडा गीत फार कमी आहे. त्यातील एक असं सुप्रसिद्ध झालेला पोवाडा गीत एक प्रकार आहे. मराठी भाषेमध्ये तर खूप प्रसिद्ध आहे. परंतु संस्कृत भाषेमध्ये जे गीत आहे फार कमी प्रयोग झालेला आहे. परंतु इथे आपण असं छान असं पोवाडा गीत आता बघणार आहे. तर काही-काही आहे जे ह्या पोवाडामध्ये आलेल्या प्रसंगाला दाखवतात. शाहिरह म्हणजे जे पोवाडा म्हणण्यासाठी जे प्रमुख आहेत ते, आणि बाकीचे गायक वृंद त्यांच्यासोबत साथ देणारे. शाहिरः सभायां देवराजेन्द्रः चिन्तयति कः प्रेषितव्यः किङ्करोऽन्येकोऽपि दृष्टः यो भवेत् सदा स्वामिनिष्ठः. गायक वृंद सगळे इथं. तदा जाहीर परत म्हणतात, सेवायां तत्परा देवगणप्रिया नियुक्ता गोधनप्राप्त्यर्थं भगवता आज्ञप्ता सरमा प्रस्थिता देवशुनी सरमा. हे जी सगळे गायक वृंद परत प्रस्थिता देवशुनी सरमा. हे जी. सो तुम्ही नंतर YouTubeला ऐका हे गीत. फार ऐकायला पण छान वाटणार असं गीत. त्याचा अर्थ बघूया आपण. तर मी तर एवढं फार असं गाणारा नाहीये. परंतु तुम्ही जर गाऊ शकत असेल, तुम्हाला गाण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला गाता येत असेल व्यवस्थित, तर तुम्ही ट्राय नक्की करायला पाहिजे. मी तुमच्या स्कूलमध्ये काही संस्कृत दिवसाचा काही प्रोग्राम असेल किंवा दुसरं काही असेल, त्यावेळेस सुद्धा असे गीत हे प्रस्तुत करू शकतो. बघा, शाहीर काय म्हणतात, "सभायां देवराज इंद्रः." सभामध्ये देवराज इंद्र चिंतयति कः प्रेषितव्यः. चिंतन करता विचार कर, कः प्रेषितव्य? कोणाला पाठवायला पाहिजे? किंकरो नेकोपी दृष्टः. काय करायला पाहिजे? कोणीही दिसत नाही. यो भवेत् सदा स्वामिनिष्ठः. तो नेहमी स्वामीनिष्ठ असेल, म्हणजे जो दगा करणार नाही, असा इमानदार जो असेल, असा कोण आहे? तर सांगत आहे. प्रश्न म्हणजे पडलेला आहे, की कोणाला पाठवू, कोणाला पाठवू? कोणीही अ, एकदम स्वामिनिष्ठ दिसत नाही. ते जसं गरुड जो बदलला, तसं कोणी बदलू नये, तर ते विचार करत आहे. मला पाठवावं. ह्याच्यामध्ये कथा आहे ही. अं, तरमा म्हणजे जी देवशुनी आहे, तिच्याविषयी प्रसंग आहे. त्या प्रसंगाला त्याच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. कथाच आहे ही. बघा काय सांगत आहे. "यो भवे सदा स्वामिनिष्ठ." जो यो म्हणजे जो हमेशा भवेत व्हायला पाहिजे, स्वामिनिष्ठ असायला पाहिजे. तर कोणीही नेकोपी न प्लस एको प्लस अपी कोणीही दिसत नाही. गायक वृंद. तेव्हा आता काय करणार? तदा कोणी दिसत नाही मग काय? शाहीर देवायं तत्परा. सेवेमध्ये तत्पर असलेली, रत असलेली. देवगण प्रिया. सर्व देवांसाठी प्रिय असलेली. स्त्रीलिंग शब्द आहे बघा, तत्परा, देवगण प्रिया. नियुक्ता गोधन प्राप्त्यर्थम. कशासाठी नियुक्त केली? गोधन प्राप्त्यर्थम. गायींचं जे धन आहे, गायी प्राप्त करण्यासाठी. भगवता आज्ञप्ता सरमा. ही आज्ञा तिला दिली गेली इंद्राद्वारे. प्रस्थिता देवशुनी सरमा. देवशुनी सरमा, सरमा नावाची जी होती, देवशुनी तिला प्रस्थिता पाठवले. ठीक आहे. भगवता देवशुनी सरमा ह्याची काही प्रश्न येते?
भगवता आज्ञप्ता सरमा, प्रस्थिता देवशुनी शर्मा. हे जी, जी, जी. तर हे जी, जी, जी मध्ये आता हिंदी किंवा मराठीमध्येच आहे. संस्कृतमध्ये जी, जी तर असतं. परंतु त्या लयमध्ये जसं असतं, पोवाडा गीत वाटायला पाहिजे त्यामुळे आहे. पुढे प्रस्थिता देवशुनी शर्मा हे जी, जी, जी. जाहिरात. तदा मार्गे दृष्टा तटरुहतरुत्पाटिनी सरसा जलौघो समृद्धा पृथुलस प्रभसा याति सरसा. श्लोक आहे. तदा मार्गे दृष्टा, तदा म्हणजे तेव्हा तिला पाठवलं. तिला मार्गामध्ये काय दिसलं? तटरूह तरुत पाटिनी रसा. तट म्हणजे किनारा. म्हणजे तिने वाटेमध्ये काय पाहिले, मग तिने वाटेत पाहिले, रस्त्यामध्ये पाहिले तट. तट म्हणजे किनारा. तटरूह तरुत पाटिनी म्हणजे झाडांनी काठावर झाडं असे खूप सारे झाडं होते. नदी आहे समजा. नदीच्या काठावर असे खूप सारे झाडं होते. त्या झाडांनी वेढलेल्या नदीच्या किनाऱ्याला रसा नावाची नदी होती. तरुत्पाटिनी रसा जलोघ समृद्धा. त्या जल पाण्याचा प्रवाह अत्यंत समृद्ध होता. म्हणजे पाणी भरपूर होतं. पाण्याचा प्रवाह वाढलेला होता. पृथुल रभसा याति सरसा. तर जे किनारा होता, तलाव, तो पाण्याचा ओघ जो होता, अत्यंत झालेला होता, वाढलेला होता. हे आता रसाम दृष्ट्वा तर मया चिंतितम. रसाम नदीला, त्या रसा नदीला दृष्ट्वा त्वांता पाहून तर मया त्या सरमाने म्हणजे देवसुनीने चिंतितम विचार केला. ते ते नदी जी आहे झाडांनी वेढलेली होती. अत्यंत पाणी असं व्याप्त झाले होते. ओके. मग तेव्हा त्या मार्गे दृष्टा अर्थीने म्हणजे त्या देवशुनी शर्मा नावाची डॉग देवशुनी होती. ती म्हणजे कुत्री. तिने रस्त्यामध्ये पाहिले तटरूह तरुत पाटणी रसा झाडांनी वेढलेली नदी. अत्यंत घनदाट झाडे होते. ती रसा नावाची तटणी म्हणजे नदी होती. जलोघ समृद्ध जल ओघ पाण्याचा प्रवाह अत्यंत वाढलेला. पृथुल रभसा याति सरसा. अत्यंत पाणी. नंतर रसाम दृष्ट्वा सरमया चिंतितम. रसाम दृष्ट्वा त्या नदीला पाहून, रसा नदीला पाहून दृष्ट्वा सरमया चिंतितम शर्माने विचार केला. सरमया तृतीय भक्त्या चिंतितम. अवश्यं गच्छेयं नदी यदि भवेत् अद्य सुसहा अतस्तां याचेऽहं विनयवचसा नम्र शिरसा. की चांगले होईल असं, की अवश्यं गच्छेन मी अवश्य जाणार आहे. नदी यदि भवेत, तर नदी अद्य सुसहा झाली, तर मी नक्की तिथे नदीला पार करू. अतस्ताम, अतः ताम, अतस्ताम मध्ये संधी. अतः ताम, तिला सा ते ताह ताम, ते तुला किंवा तिला नदीला. अतः ताम रसाम त्याचे हम मागत आहे किंवा बोलत आहे. विनय वचसा विनम्र वचनानी मी नम्र शिरसा. शिर म्हणजे मस्तक झुकवून विनम्र वचनानी त्याचे हम मी मार्ग मागत आहे. काय याचना करत आहे. तर पुढे येत आहे.
रसे कुरु कृपाम् रसे कुरु कृपाम् जलं तवेदं महागभीरं कुरुष्व गाढम् येन तरेयम् परं च तीरम् अहं व्रजेयम् परं च तीरम् अहं व्रजेयम्. काय सांगत आहे, की हे रसे, रसे म्हणजे त्या नदीला, रसा नदीला संबोधनाचं रूप. हे रसे, कुरु कृपाम कृपा कर. जलम तवेदम हे तुझं जे जल आहे, ते महागंभीरम खूप खोल आहे, गंभीर आहे, खूप वाढलेलं आहे. ऋष्वगाधम थोडं त्याला कमी कर किंवा त्याचा पाण्याचा प्रवाह थोडासा कमी कर. येन तरेयम ज्याने मी त्या किनाऱ्यावर तरून जाईल. परमच तीरम अहम व्रजेयम आणि दुसरा किनारा मी प्राप्त करेल किंवा दुसऱ्या किनाऱ्यावर मी पोहोचेल. कृपा करून त्याचा पाण्याचा ओघ कमी कर, प्रवाह कमी कर. तर ती प्रार्थना करत आहे. कशी विनय वचसा, नम्र शिरसा, की विनम्र वचनाने आणि नम्रपणे असं त्या करत आहे. शायिरः स्वामिनः शोभनकार्यार्थम् आर्यगणमंगलकार्यार्थम् सगळे गायकवृंद. आर्यगणमंगलकार्यार्थम की कशासाठी? स्वामिनः शोभन कार्यार्थम सगळ्या स्वामी जे होते तिचे त्या त्यांच्या चांगल्या कार्यासाठी. ओके. स्वामिनः शोभन कार्यार्थम मालकांच्या किंवा स्वामी जे आहे त्यांच्या भल्यासाठी, चांगल्या कार्यासाठी. आर्यगण मंगल कार्यार्थम श्रेष्ठ लोकांच्या कार्यासाठी, मंगल चांगल्या कार्यासाठी. आणि आर्य म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींच्या चांगल्या कार्यासाठी हे रसा, हे नदी, हे रसे, तो पाण्याचा ओघ थोडा कमी कर, जेणेकरून मी दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचू शकतो. परंतु रसा नावाची नदी काय म्हणते? काय सांगत आहे बघा. अहं च श्रेष्ठा त्वं च शूद्रा नहि त्वदर्थं जलप्रवाहं करोमि अल्पम् अपसर अपसर रसा उवाच उवाच म्हणजे बोलली. लीट या प्रकारचा प्रयोग आहे. उवाच. रसा नावाची नदी उवाच म्हणजे बोलली. अकथय त्याचा पर्याय होऊ शकतो. हम च श्रेष्ठ मी काय आहे श्रेष्ठ आहे. त्वं च शूद्र आणि तू शूद्र आहे, छोटी आहे. श्रेष्ठ. श्रेष्ठचा अपोजिट शूद्रा. श्रेष्ठाचा अपोजिट शूद्रा. नाही त्वदर्थं जलप्रवाहं मी तुझ्यासाठी जलप्रवाह करोमि अल्पम नाही अल्प करणार म्हणजे कमी करणार नाही तुझ्यासाठी जलप्रवाह. अपसर, अपसर दूर हो इथून, दूर हो असं म्हणत ती रसा ला दूर करत आहे. तिचे जे रिक्वेस्ट होती तिला रिक्वेस्टला हे रिजेक्ट केलं. जाहीर प्रकार श्रुत्वा तद्वाक्यं तरमया गर्जितं पश्य मे सामर्थ्यं कारनिष्ठा सामर्थ्यं. की शाहीर श्रुत्वा तद्वाक्यं सरमा गर्जितं शाहीर म्हणतात की श्रुत्वा ऐकून श्रुत्वा त्वंतव्य आहे. त्वंतव्य. दृष्ट्वा, श्रुत्वा, श्रुत्वा असे शब्द त्वंतव्य. की शाहीर म्हणतात की मी ऐकून म्हणजे तिने ऐकून तद्वाक्यं सरमया गर्जितं सरमाने ते वाक्य ऐकून गरजली सरमा. मी जे आहे गरजते आवाज करते मोठ्यामध्ये. सरमा पश्य मे सामर्थ्यं की माझं सामर्थ्य पश्य, पश्य म्हणजे बघ. तू बघ. माझं सामर्थ्य बघायचं तुला? तुला काय वाटतं मी लहान आहे, क्षुद्र आहे? बघ, सामर्थ्य बघ. पश्य मे सामर्थ्यं, कार्यनिष्ठा सामर्थ्यं. ही कार्यनिष्ठा, कार्य करण्यासाठी जे सामर्थ्य आहे ते बघ. इति उक्त्वा सा जले अपतत. असं बोलत ती जलामध्ये, पाण्यामध्ये उडी मारते, अपतत पडते, उडी मारते. सा गता परतीरं प्रसासा अधोमुखी भूता लज्जया म्लानमुखी जाता शूद्रया कथं पराभूता पश्यति शूद्रशुनीं सरमां जीजी. सा गता परतीरं
ती पाण्यामध्ये उडी मारते आणि पोहत-पोहत एवढ्या नदीच्या तीव्र प्रवाहाला सुद्धा ती पार करून जाते. सा गता परतीरम ती दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचते. रसासा अधोमुखी भूता आणि ती रसा जी आहे नदी, आता ती नदी काय होते तिच्याकडून हरलेली आहे, पराभूत झालेली आहे. त्यामुळे लज्जा, शर्म येऊन तिला ती काय होते अधोमुखी झाली म्हणजे तिचं मान खाली घालावं लागली. लज्जया म्लानमुखी जाता लज्जित झाली आता. तिला तिला अगोदर ती म्हटली ना, "मी एवढी श्रेष्ठ आहे, असं आहे, तसं आहे" म्हणत होती. "तू शुद्ध आहे, लहान आहे, मी मोठी आहे." असं जे घमंड होतं, ते तिचं चकनाचूर झालं. आता तिला लाज वाटायला लागली होती. "शूद्रया कथं पराभूता" ह्या छोट्याशा क्षुद्र जीवापासून मी पराभूत कशी झाले, असं वाटायला लागलं. पश्यती शूद्रशुनीं सुरमां, ती पश्यती बघते ती आता कोण? कसा? शूद्रशुनीं सरमाम, शूद्रशुनीं देवाच्या त्या शर्माला ती बघत होती. कसं काय ती जिंकली? मला कसं काय हरवलं? तर लाज वाटत होती तिला. लज्जा शर्म से वो नीचे अपना मुँह करके बैठी हुई थी. गायक वृंद. पश्यति शूद्रशुनीं पश्यति शूद्रशुनीं सरमा हे जी, जी, जी. ठीक आहे. परत शाहिरा. एवं सरमा परतीरम प्राप्त. अशा प्रकारे सरमा दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले. ततः पश्यति ततः पश्यति वलं पृच्छति वनिं पृच्छति वलं पृच्छति पनिं पृच्छति वनं गच्छति गुहां प्रविशति ही एवं सरमा अशा प्रकारे सरमा त्या कसा नदीला पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली आहे. इतः पश्यति इकडे पाहते, ततः पश्यति तिकडे पाहते. वलं पृच्छति तिला कोणी असेल त्यांना विचारते. पणीं पृच्छति पणीला विचारते. वनं गच्छति गुहां प्रविशति वनामध्ये जाते, गुफामध्ये जाते, जंगलात जाते, इकडे जाते, तिकडे जाते. ठीक आहे. नंतर गुहायां पनीरभी यद रुद्धं प्रभो गोधन सर्वस्वं समाप्तम समाप्तम अन्वेषण कार्य. गुहायाम म्हणजे एका गुफेमध्ये पनीभी संधी पनीभी, निभी चा विसर्ग पनीभी यत रुद्धम प्रभो गोधन सर्वम पनींनी सगळं गायीरूपी धन जे गायी आहे एका गुफेमध्ये लपवून ठेवल्या होत्या, बंद करून ठेवल्या होत्या. ते तिला आता दिसल्या आणि समाप्तम अन्वेषण कार्यम अन्वेषण शोधण्याचं कार्य आता संपलं होतं. तिला जे कार्य दिलं होतं शोधण्याचं कुठे आहे ते सांगण्याचं, ते संपलेलं आहे. समाप्तम अन्वेषण कार्यम अशा प्रकारे 2दा तेच शब्द आहे. समाप्तम अन्वेषण कार्यम, समाप्तम अन्वेषण कार्यम. प्रमोदिता इंद्रशुनी शर्मा हे जे, जे, जे. आता ती प्रसन्न झाली होती. तिला जे कार्य दिलं होतं त्याचं पूर्ण झालं. ती आता प्रसन्न झाली होती. प्रमोदिता म्हणजे आनंदी झाली, खुश झाली. इंद्रशुनी शर्मा हे जी प्रमोदिता म्हणजे आनंदी होणे, खुश. शाहीर काय म्हणतात? "धर्मया धेनवः अन्विष्टाः एतां वार्तां इंद्रं वक्तुं प्रस्थिता सा." की शर्मा ह्या धेनवः अन्विष्टः शर्माने धेनू गायीचं अन्वेषण केलं. एतां वार्तां इंद्रं वक्तुं प्रस्थिता सा आणि ही वार्ता इंद्राला सांगण्यासाठी प्रस्थान करत आहे. परम वलैहि सा अवरोधिता. परंतु वलैही त्या लोकांद्वारे त्या जे हे होते बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे. त्यांनी तिला थांबवलं. वलाह काय म्हणतात, "हे सरमे, हे सरमे, दुग्धं पिबतु, दधी खादतु." की "हे शर्मा, हे शर्मा, तू दूध पी, दही खा." म्हणजे तिला आपण लालच देऊ लागले. "घृतं पिबतु." म्हणजे तूप पी. "अत्र तिष्ठतु." इथे बस. "गोधनस्य भागं तुभ्यं दद्मः." गायरूपी जे धन आहे त्याचं तुला काही भाग आम्ही देऊ. खालस. पत. शर्मा काय म्हणते? "दैविका नाहं लोभस्य, सेविका नाहं मोहस्य." ही सेविका मी
लोभाची सेविका नाहीये, लालची नाहीये. मी मोहाची सेविका नाही. लोभ, लालच मुझे देविका स्वामीनः इंद्रस्य. मी इंद्राची स्वामी आहे. स्वामी इंद्र जे आहे त्यांची सेविका आहे. सगळे गायक वृंद काय म्हणतात, देविका स्वामीनः इंद्रस्य हे जी, जी, जी. शाहिरा अंते पणीही सरमा निंदिता. पणींद्वारे त्या शर्माची निंदा केली गेली. आता तिने लालच नाही घेतली म्हणून तिला वाईट-वाईट बोलायला लागले. "एषा शर्मा दारू खादती, एषा शर्मा दारू खादती." ही शर्मा जी आहे दारू, दारूचा अर्थ आहे निंदनीय अन्न वगैरे तर काहीतरी त्या अर्थामध्ये प्रयोग केलेला शब्द आहे. दारू खादती, दारू खादती असं सांगितलं. ओके. त्यानंतर "तन्मया किंचित तन्न श्रुतम." शर्माने ते काहीही ऐकलं नाही. "तन्मया तन्न किंचित तन्न श्रुतम." शर्माने ते काहीच ऐकलं नाही. अपहितम दीर्घकर्णद्वयम्. अपहितम म्हणजे बंद केले, दोन्ही कानं बंद केले. वृत्तान्तं वक्तुम गमनम् आरभे. वृत्तान्तं वक्तुम वृत्तांत सांगण्यासाठी गमनम् आरभे. तिला जाण्यासाठी गमन आरंभ केलं. प्रस्थिता सत्यप्रिया शर्मा. सत्यप्रिया शर्मा जी होती ती प्रस्थान करते. काय करून प्रस्थिता देवशुनी शर्मा हे जी, जी, जी. ते बघा शब्दार्थ दिलेत काही-काही. गाढ म्हणजे अघ, गभीरम, अत्यंत गंभीर, पृथुल, रभसा, अतीव वेगेने. अगेन, वलम, परिणाम, अपरम नाम. हे वलम जे शब्द आला वलाह, पणी यांचं असुरांचं पर्यायवाची नाम. दारू म्हणजे शूद्रांना म्हणजे एकदम नीच अन्न. भगवान म्हणजे इंद्र. भगवान शब्द आला होता वरती तसं इंद्र अर्थामध्ये. ओके. अशा प्रकारचा हा पोवाडा गीत प्रकार होता. प्रश्न शंका असेल तर विचारू शकता. पुत्रीच्या अर्थामध्ये शुनी शब्द आलेला आहे. शुनी. देवशुनी आलेला आहे, देवशुनी. थोडक्यामध्ये समरी हा पाठाची अशा प्रकारे आहे, की एक कथा आहे. कथेच्या माध्यमातूनच हे म्हणजे पोवाडा गीताची रचना केलेली आहे. सगळ्यात अगोदर काय सांगितलेलं आहे बघा, की प्रस्तावनामध्ये असं सांगितलं, की इंद्रांच्या गायीचं अपहरण झालं होतं. गायी असुरांनी जे आहेत, फणी नावांचे असुर त्यांनी त्या चोरी करून घेऊन गेले होते. त्यानंतर ते शोधण्यासाठी अगोदर गरुडाला निश्चित केलं होतं. परंतु गरुड ते पोहोचला होता. त्याने बघितल्या असतील गायी, परंतु त्याला जसं त्या फणींनी, असुरांनी काही लालच दाखवली, तर तो तिकडेच थांबला. ते लालच स्वीकार करून देवाला काही सांगितलंच नाही काही कुठे. ते त्याने उसने धोखा दे दिया. नंतर इंद्राने प्रश्न पडला, की आता कोणाला पुन्हा ते इथून सुरू होतं. इंद्राला प्रश्न पडला, की कोणाला नियुक्त करायला पाहिजे? स्वामीनिष्ठ कोण आहे, जो असं धोका देणार नाही? मग त्यांनी एक देवशुनी सर्वा नावाची जी पुत्री होती, तिला नियुक्त केलं आणि ती आता गेली. रस्त्यामध्ये खूप तिला आता गरुड पक्षी उडत-उडत गेला त्याला काही प्रॉब्लेम नसणार. परंतु कुत्री रस्त्याने जात असताना तिला नदी भेटली. विशेष करून रसा नावाची नदी. तर पाण्याचा ओघ, प्रवाह खूप फास्ट होता, वेगाने वाहत होती, भरून वाहत होती. तर तिला ती रिक्वेस्ट करते, की "तुझं पाण्याचा ओघ थोडासा कमी कर. मी देव इंद्राच्या कार्यासाठी, कार्यासाठी जात आहे." परंतु ती म्हणते, "मी श्रेष्ठ आहे, तू शूद्र आहे, छोटी आहे. मी तुझ्यासाठी पाण्याचा ओघ कमी करणार नाही." तरीसुद्धा सलमान न थांबता पाण्यामध्ये उडी मारून जाते, की सलमान म्हणते, "बघ माझ्यात सामर्थ्य, माझ्या स्वामीसाठी केलेलं कार्य जे निश्चित केलेलं आहे, त्यासाठी मी थांबणार नाही. माझं कार्यनिष्ठाचं सामर्थ्य बघ." असं म्हणून ती उडी मारून नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचते. आणि ते बघून रसा नावाची नदी आता तिला लाज वाटायला लागली लाज आणि शरम के मारे उसका सिर झुक जाता है. ठीक आहे. नंतर ती पणींच्या देशामध्ये जाते आणि तिथे ती एक अन्वेषण करते. सगळेजण तिला लालच देण्याचा प्रयत्न करतात, तरीसुद्धा ती लालच
त्यामध्ये लोभाच्या, लालचीच्या अधीन न होता गायीचं अन्वेषण करून वापस ते अशा प्रकारचं हे मला मी ऐकवतो एकदा गीत तुम्ही त्यामध्ये बघा. सभायां देवराज इन्द्रः चिन्तयति कः प्रेषितव्यः सभायां देवराज इन्द्रः चिन्तयति कः प्रेषितव्यः किङ्करो नैकोऽपि दृष्टः यो भवेत् सदा स्वामिनिष्ठः अरे तदा देवायां तत्पुरा देवगणप्रिया नियुक्ता गोधन प्राप्त्यर्थं भगवता आज्ञा शर्मा प्रस्थिता देवशुनी शर्मा जी 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 इति गच्छति नापि तिष्ठति सदा धावति आज्ञां स्मरति चतुष्पदै सर्वा पाठ नाही याच्यामध्ये आपल्या बुक मध्ये घटिति गच्छति नापि तिष्ठति कर्मा रसायः तीरे संप्राप्ता समृद्धा विपुलरसा याति सरसाम् तां दृष्ट्वा यदि भवेत् सः तत्तां याचेऽहं विनयवचसा नम्रशिरसा हे रसे तवेदं जलं गभीरं विश्वगाधं येन येन तरेय परं च तीरम् अहं व्रजेय अहं च शेषात् क्षुद्राङ्गैः त्वदर्थं जलव्रतमं करोमि अल्पं अपसर यदि एवं तर्हि पश्य मे सामर्थ्यं कार्यनिष्ठा सामर्थ्यं सागता रसासाधोमुखी भूता लज्जया म्लानमुखी जाता क्षुद्रया कथं पराभूता पश्यति क्षुद्रशुनिं शर्मा पश्यति परतीरं शर्मां पश्यति परतीरं शर्मां जी 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 परतीरं शर्मां जी जी परतीरं एवं शर्मा रसायः परतीरे संप्राप्ता तब पश्यति ततः पश्यति वलं पृच्छति पणिं पृच्छति वनं गच्छति गुहां प्रविशति गुहायां पणिभिर्यद्रुद्धं प्रभोः बोधन सर्वस्वं समाप्तम् अन्वेषण कार्यं समाप्तम् अन्वेषण कार्यं प्रवृत्ता इन्द्रशुनि शर्मा जी 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 इन्द्रशुनि शर्मा जी जी प्रवृत्ता इन्द्रशुनि शर्मा तां वार्तां इन्द्राय दातुं शर्मा न प्रस्थिता परं बलैः सा अवरोधिता एव सेविका नाहं लोभस्य सेविका नाहं मोहस्य सेविका स्वामिन् इन्द्रस्य भजे जे पणिभिः शर्मा निन्दिता एषा पापिनी एषा डाकिनी रुद्रा एषा लता एषा एषा सर्वा दारुणादपि
चित्तन्न श्रुतम् अपिहितं दीर्घं करेणद्वयम् वृत्तान्तं वक्तमनमारभे प्रस्थिता सत्यप्रिया शर्मः पिता सत्यप्रिया शर्मा पिता देवशुनी शर्मा जी 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 ध्यानम् तत्र किमस्माभिर्ध्यातम् सर्वथा त्यक्तव्यादञ्च नैव सा श्रोतव्या निन्दा निष्ठया सत्यमेव कार्यम् शाहिरः प्रणमदिता शर्मा भजी जी ठीक आहे. समजलं का? मी नंतर बघू शकता YouTubeला आहे ते अवेलेबल. सरमाया हा शीलम जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला लगेच मिळेल. फार सुंदर असं पोवाडा गीत ते आहे. सरमाया हा शीलम संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ तुम्हाला किती समजला माहीत नाही, पण ऐकायला जर तुम्ही बघितलं तर छान असं वाटतं मला. कर्णमधुरोऽयं पोवाडा गीतम. कानाला मधुर वाटणार असं आहे. काही प्रश्न, शंका असेल तर विचारू शकता तुम्ही. आज इथे हा पाठ झालेला आहे.